डोंबिवली सोनारपाडा परिसरामध्ये MIDC परिसरामध्ये जी कंपनीला भीषण आग लागली होती, त्या आगीनंतर जे काही कंपनीमध्ये बॉयलरचे स्फोट झाले, त्या बॉयलरच्या स्फोटामुळे कंपनी परिसरात म्हणजे कंपनीच्या 100 मीटरच्या परिसरात असलेले ह्या इमारती आहेत, त्या इमारतींची काय परिस्थिती आपण पाहू शकतो। अक्षरशः बॉम्बस्फोट झाल्यानंतर जशी घरांची परिस्थिती असते, आजूबाजूच्या परिसराची जशी परिस्थिती असते तशी परिस्थिती आहे। ज्या काचा आहेत घरांच्या पडलेला, त्यांचा काचांचा खच या ठिकाणी पडलेला आहे। अगदी कल्याणशीळ रोड जो आहे त्या रोड लगत असलेल्या या इमारती आहेत आणि या इमारतींची परिस्थिती अतिशय बिकट आहे। हादरे बसलेले आहेत त्या इमारतीला, कारण मोठे स्फोट झालेले आहेत आणि कंपनीमध्ये स्फोट झाल्यानंतर आपण पाहू शकतो की हा तुकडा आहे त्या बॉयलरचा, तो देखील उडून या ठिकाणी आलेला आहे। आता जवळजवळ हातात पकडल्यानंतर 1 ते 1.5 किलोचा हा तुकडा आहे आणि हा देखील उडून या ठिकाणी या स्फोटातून आलेला आहे। 40 पेक्षा जास्त नागरिक या ठिकाणी जखमी आहेत, 4 ICU मध्ये आहेत। काही स्थानिक लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। चाचा, क्या माहोल था? स्फोट जेव्हा झाला तेव्हा काय परिस्थिती होती? सर्व काचा जास्त व्यस्त झालेले आहेत। हां, नाही तुम्ही स्फोट झाला त्यावेळेस होता का इकडे? मी नव्हतो इथे। कौन फोन आलो होता? हां, बाबा होते। हाँ, आप थे अंकल, क्या यहाँ पर परिस्थिती थी? काय परिस्थिती होती? इथे एकदम जोर से आवाज झाला। हां, म्हणजे आवाजामध्ये हां, सर्व काचा फुटून गेल्या। हां. आम्ही घरामध्ये होतो बसलेले, घरांच्या काचा वगैरे घरांच्या काचा बिन सर्व फुटलेल्या। किती मोठा आवाज होता तुम्हाला जाणवला? आवाज म्हणजे भयंकर मोठा आवाज होता। किती लोक जखमी आहेत आपल्या इमारतीमधली? इमारतीत 3-4 लोक आहेत। आता त्यांना हॉस्पिटलला नेलाय? आता हॉस्पिटल गेलेलं आहे। आपण पाहिलं की स्थानिक आहेत, ज्यावेळेस कंपनीमध्ये स्फोट झाला त्यावेळेस ते घरामध्ये होते आणि जवळजवळ 3 ते 4 जण या सगळ्या दुर्घटनेमध्ये जखमी आहेत। सध्या परिस्थितीमध्ये अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या आग विझवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र कंपनीला आग लागल्यानंतर बाजूचं होंडाचं शोरूम आहे आणि त्याच्याबरोबर बाजूला आणखीन एक कंपनी आहे, ती देखील आगीच्या भक्ष्यस्थानी आलेली आहे। जवळजवळ 2.5 ते 3 तास होत आले, अजूनही कंपनीमध्ये लागलेली आग जी आहे आपण पाहू शकतो की धुराचे लोट 3 तासानंतर अजूनही तसेच आहेत। अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, तळोजा, नवी मुंबई या परिसरातील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात, मात्र आगीवर अजूनही नियंत्रण मिळवलं गेलेलं नाही आहे। सद्य परिस्थितीमध्ये जे जखमी आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, मात्र इमारतींचे जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई आता प्रशासन देईल का, या चिंतेमध्ये इथले स्थानिक रहिवासी आहेत। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली।